नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आषाढ महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे आज आपण या ठिकाणी आषाढ स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। आषाढ सुरू झाला की प्रत्येक घरातून तळणीचा वास यायला लागतो। गव्हाच्या पिठाच्या कापण्या, डांगर घाऱ्या किंवा त्यालाच आपण लाल भोपळ्याचे घारगे सुद्धा म्हणतो, त्याचबरोबर तिखट पुऱ्या हे तळल्याशिवाय आपला आषाढ महिना काय पूर्ण होत नाही। चला तर मग यापैकीच आज आपण या ठिकाणी लाल भोपळ्याचे घारगे किंवा आमच्याकडे त्याला डांगर घाऱ्या म्हणतात ते आपण वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या अशा खापा करून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करून हा लाल भोपळा आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण या ठिकाणी कुकरच्या 5 शिट्ट्या घेतलेल्या होत्या, तर 5 शिट्ट्यांमध्ये आपला हा लाल भोपळा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे। लाल भोपळ्याचे साल काढायला खूप अवघड जाते, त्याचबरोबर जर आपण हा लाल भोपळा किसून घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ लागतो। तर आज आपण या ठिकाणी लाल भोपळ्याचे साल न काढता किंवा हा लाल भोपळा किसून न घेता आपण हा भोपळा डायरेक्ट कुकरला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हा लाल भोपळा अगदी व्यवस्थित असा शिजला जातो। तर तुम्ही बघू शकता, भोपळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, त्यामुळे या भोपळ्याचे साल अगदी पटकन असे निघत आहेत, त्यामुळे आपला वेळ सुद्धा या ठिकाणी खूप वाचतो। तर अशा प्रकारे आपण या सर्व भोपळ्यांचे साल व्यवस्थित असे काढून घेऊया। तर या ठिकाणी आपण सर्व भोपळ्याचे साल व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत। आता हा जो भोपळ्याचा गर आहे त्याला आपल्याला फोकने किंवा पोटॅटो मॅशरने व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी पोटॅटो मॅशरचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही या ठिकाणी फोकचा वापर करू शकता। आपल्याला हा भोपळ्याचा गर व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला हा भोपळा व्यवस्थित बारीक होतो व त्यामुळे आपल्या डांगर घाऱ्या अगदी छान बनण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लाल भोपळ्याचा जो गर होता तो व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे। आज आपण या ठिकाणी डांगर घाऱ्या बनवण्यासाठी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला होता। तर अर्धा किलो लाल भोपळ्यासाठी या ठिकाणी आपण 1 मोठी वाटी गूळ यामध्ये ऍड करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला डांगर घाऱ्या किती गोड हव्या आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण शक्यतो डांगर घाऱ्या या थोड्याशा गोडच छान लागतात। तर या ठिकाणी लाल भोपळ्याचा गर अजून हलकासा गरम आहे, तर या स्टेजला आपण यामध्ये गूळ ऍड करून घेतलेला आहे। लाल भोपळ्याचा गर गरम असल्यामुळे यामध्ये गूळ ऍड केला की गूळ हा लगेच वितळायला लागतो, त्यामुळे आपल्याला हा गूळ यामध्ये जास्त वेळ मॅश करत बसावा लागत नाही, तो लगेच यामध्ये वितळून जातो। तर या ठिकाणी आपला लाल भोपळ्याचा गर व गूळ व्यवस्थित असा मॅश करून झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा भरून खसखस यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। खसखस यामध्ये ऍड करून झाली की आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ ऍड करायचे आहे। तर या ठिकाणी आपण चवीनुसार यामध्ये थोडेसे मीठ ऍड करून घेतलेले आहे। आता आपल्याला यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ ऍड करायचे आहे। तर आता आपण या ठिकाणी यामध्ये 3 चमचे तांदळाचे पीठ ऍड करून घेणार आहोत। तर यामध्ये तांदळाचा वापर केल्यामुळे आपल्या या डांगर घाऱ्या किंवा लाल भोपळ्याचे घारगे अजूनच छान खुसखुशीत बनतात, त्याचबरोबर याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते। तर अशा प्रकारे आता आपल्याला हे तांदळाचं पीठ भोपळ्याचा गर व गुळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण चमच्याने हे पीठ यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी आपले तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता आपण यामध्ये सर्वात मेन म्हणजे गव्हाचे पीठ यामध्ये ऍड करायचे आहे। तर यामध्ये आता आपल्याला जेवढे गव्हाचे पीठ बसेल तेवढे यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ ऍड करून बघूया। आता आपल्याला हे गव्हाचे पीठ अशा प्रकारे या गूळ व भोपळ्याच्या गरामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी गव्हाचं पीठ यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे, पण अजून हे मिश्रण थोडंसं सैल आहे, यामध्ये अजून गव्हाचं पीठ बसू शकतं। तर त्यामुळे आता आपण यामध्ये अजून 1 वाटी गव्हाचे पीठ ऍड करून घेतलेले आहे व याला व्यवस्थित मळून घेतलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण याचा एक व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला यावरती 2 चमचे तेल ऍड करायचे आहे व याला या तेलामध्ये व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे।
तर या ठिकाणी आता आपण याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असे या तेलामध्ये मळून याला मऊ करून घेऊया। तर या ठिकाणी आपलं हे डांगर घाऱ्यांचं पीठ व्यवस्थित असे मळून तयार आहे। डांगर घाऱ्यांचं पीठ हे जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळायचं नसतं, मीडियम असे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आता आपल्याला या पिठातला एक छोटासा गोळा घेऊन आपण जशा पुऱ्या लाटून घेत असतो त्याप्रमाणे आपल्याला या डांगर घाऱ्या लाटून घ्यायच्या आहे। तर डांगर घाऱ्या लाटत असताना आपल्याला याला पीठ लावायचे नाही, तर याला आपण दोन्हीही साइडनी व्यवस्थित असे थोडेसे तेल लावून घ्यायचे व या डांगर घाऱ्या लाटून घ्यायच्या असतात। डांगर घाऱ्या लाटत असताना आपण याला जर पीठ लावले तर हे पीठ ज्यावेळेस आपण या डांगर घाऱ्या तेलामध्ये तळायला टाकतो त्यावेळेस हे पीठ तेलामध्ये सुटते, त्यामुळे आपले तेल देखील खराब होते। त्याचबरोबर या डांगर घाऱ्यांना जे पीठ लागलेले असते ते तेलामध्ये करपते, त्यामुळे या डांगर घाऱ्या खायला अजिबात चांगल्या लागत नाहीत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बाकीच्या देखील डांगर घाऱ्या व्यवस्थित अशा लाटून घेऊयात। जर तुम्हाला या डांगर घाऱ्या मऊ खुसखुशीत हव्या असतील तर लाटत असताना या डांगर घाऱ्या थोड्याशा जाड लाटून घ्यायच्या व जर तुम्हाला या डांगर घाऱ्या थोड्याशा कडक हव्या असतील तर लाटताना या थोड्याशा पातळ अशा लाटून घ्यायच्या, म्हणजे त्या कडक बनतात। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व डांगर घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण या डांगर घाऱ्या तळून घेऊया। तर या ठिकाणी आपण डांगर घाऱ्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेले होते। आता आपण यामध्ये पिठाचा छोटासा गोळा ऍड करून बघितलेला आहे, तर त्याला हलकेसे बुडबुडे सुटलेले आहे व हा पिठाचा गोळा यामध्ये करपलेला नाही। तर या ठिकाणी आपलं हे तेल व्यवस्थित असे तापलेले आहे। आता आपण यामध्ये एक डांगर घारी सोडून बघूया। तर आता आपल्याला या डांगर घाऱ्यावरती अशा प्रकारे थोडंसं झाऱ्याने तेल असं उडवायचं आहे, त्यामुळे या डांगर घाऱ्या सगळीकडून एकसारख्या अशा तळल्या जातात। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर ही डांगर घारी छान अशी टम्म फुगलेली आहे। आता आपल्याला हिला दोन्हीही साइडनी व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे आहे। तर डांगर घाऱ्या तळत असताना आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे। लो गॅसवरती आपल्याला या डांगर घाऱ्या तळायच्या नसतात, नाहीतर ह्या खूप जास्त तेल शोषतात। तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी दुसरी देखील डांगर घारी तळून बघूया। तर अशा प्रकारे आता आपल्याला यावरती थोडेसे झाऱ्याने तेल उडवायचे आहे, त्यामुळे या डांगर घाऱ्या छान अशा तळतात व टम्म फुगतात। तर तुम्ही बघू शकता आपल्या डांगर घाऱ्यांना रंग अगदी छान आलेला आहे। तर अशाच आता आपण बाकीच्या देखील डांगर घाऱ्या तळून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या मऊ खुसखुशीत अशा डांगर घाऱ्या बनवून तयार आहेत। या डांगर घाऱ्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात, त्यामुळे तुम्ही या डांगर घाऱ्या प्रवासासाठी नेऊ शकतात। शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला तर या अजूनच छान लागतात। चला तर मग आषाढ महिना सुरू झालेला आहे, तर आषाढ तळणीसाठी तुम्ही देखील या डांगर घाऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।